कैसे फाटी हो? फाटिया 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 सर सर फुला घाला फक्त फुला घाला सर सर थोड़ा सा पीछे पंच सदस्य पारसे श्री दयानंद मांद्रेकर पंच सदस्य दीपोत्सव समितीचे सभासद सौ सुनीता भुगडे पंच सदस्य पारसे सुलक्षा नाईक पंच सदस्य तुये स्वीटी नाईक पंच सदस्य तुये श्री सागर तिळवे पंच सदस्य पालिये राजेश मांद्रेकर पंच सदस्य मांद्रे त्याचप्रमाणे श्री मिंगवेल गॅब्रियल फर्नांडिस पंच सदस्य मांद्रे सौ राधा परब पंच सदस्य पंच पालिये श्री दामोदर नाईक पंच सदस्य बिरनोडा सौ दीपाली लिंगुटकर पंच सदस्य आगरवाडे चोपडे श्री चेतना पेडणेकर सौ चेतना माझे ताळे मारून स्वागत करते। त्याचबरोबर आमचे मामान दिसता की आज दीपोत्सव साजरो जाता आणि तुम्ही मोठ्या संख्येन आज उपस्थित लावून या दीपोत्सवाक तुम्ही आपली कार्यक्रमांक हजर लायले ते बद्दल तुमचे सगळ्यांचे स्वागत करता। त्याचबरोबर आकाशकंदील स्पर्धा असा, रांगोळी स्पर्धा असा आणि पाककला स्पर्धा असा, या स्पर्धकांनी सगळ्यांनी भाग घेऊन आज ह्या दीपोत्सवाची शान वाडयल्या त्यांचे सुद्धा हांव स्वागत करता। म्हाका एकच सांगायचे दिसता की हो दीपोत्सव आज साधनगुंडो बांद पारसे हांगासर साजरो केलो जाता। आज तिसऱ्या वर्सा खातीर आम्ही आज 2 दीस कार्यक्रम दवरलेलो आसलो। 2 दीस कार्यक्रम काल आमचो एक संगीत कार्यक्रम, नाट्य संगीत, भावगीत आणि भक्तिगीत या कार्यक्रमान आम्ही आज साजरो केल्लो काल। आणि त्या कार्यक्रमाक सुद्धा मोठ्या संख्येन उपस्थित लोक तुम्ही सगळे उपस्थित राहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद दिता। आणि हो खादनगुंडो बांद पारसे, या खादनगुंडो बांद पयली पारसे हे नाव म्हाका दिसता म्हणून खादनगुंडो बांद हो खबर नासलो नाव। ते नाव आज आमच्या जीत भाई आमदार, आमचे आमदार यांच्यानी आज 3 वर्साचे सदतीस 3 वर्सां या बांदाचे आणि आमच्या पारसा गावाचे नाव आज अख्ख्या जगाभर आज येल्ले आसा। ते खातीर हांव भाईचे मनापासून हांव स्वागत करता। आणि तुमकां सगळ्यांक हांव विनंती करता की तुम्ही हे कार्यक्रम आज मोठ्या संख्येन उपस्थित रावल्यात, तुमचे सगळे परत एकदा मनापासून धन्यवाद दिता। आणि असेच तुम्ही हे कार्यक्रम एन्जॉय करा आणि धन्यवाद। देव बरें करूं तुमकां। 5वं बक्षीस आहे विवान सावंत। सर्व विजेत्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया लवकरात लवकर मंचावर यायचं आहे। पहिलं बक्षीस रुही सावंत, दुसरं बक्षीस अनायशा ज्ञानेश्वर परब, पहिलं बक्षीस मिष्टी सावंत, दुसरं बक्षीस सृष्टी शेखा किनाळेकर, 5वं बक्षीस वेदिका तेली। हा होता वेशभूषा स्पर्धा। श्री
श्री नंदकुमार राऊत, श्री मनोहर नाईक, श्री एकनाथ नाईक, हो पड़ा एकदम धप्पोरो श्री श्रवण नाईक, आहे गोमंतक व महाराष्ट्रात सादर होणाऱ्या 2000हून अधिक नाटकांसाठी त्यांनी युजिंग EEG सिग्नल्स या विषयावर संशोधन करत आहेत. त्यांना या अगोदर सुवर्ण पदक मिळालं आहे MSc या अभ्यासक्रमासाठी. त्याचप्रमाणे त्यांना इन्स्पायर ही स्कॉलरशिप मिळाली आहे. केंद्रीय संपादन केलं आहे आणि 10वी आणि 12वीच्या परीक्षेत घवघवीत असं यश आणि विज्ञान या आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं कौतुक करूया. श्री मांडलेश्वर मनगुरु सिग्मोत्सव शिरोडा. दुसरं बक्षीस स्वीकारत आहेत बाल कला सांस्कृतिक मंडळ सावळी वेरेचो आहे जित सरांना की त्यांनी समस्त पेडणे तालुक्यांच्या वासियांच्या वतीने ही गेली 3 वर्षात सातत्यानं साजरा जाता. सगळ्यात पहिले अभिनंदन करता तुमचे आमदार म्हणजे मित्र बापजी तारोळकरांचे. तांच्या खातीर नेटान ताळयो मारात. नेटान ताळयो इतक्याच खातीर मारात आमदार असल्या उपरांत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सातत्यात सगळे करीत असतात, बट ह्युमन डेव्हलपमेंट करप ही खूप महत्वाची असता. आणि दीपोत्सव संस्था किंवा दीपोत्सव कार्यक्रम हो ह्युमन डेव्हलपमेंटाचोच एक भाग असा. ह्युमन डेव्हलपमेंट म्हणजे मनशाचो विकास आणि मनशाचो विकास व सार्वभौमत्व रितीन केल्लो विकास. आयच्या या कार्यक्रमाक व्यासपीठाचेर आशिल्ले बापजी तारोळकर, त्याच्या बरोबर डेप्युटी कलेक्टर मामलेदार आणि सगळे लोक प्रतिनिधी. हांव नाव घेवपाक वचना, नाव घेतलो जाल्यार म्हाका 15 मिनटां लागतली. पूण व्यासपीठाचेर आशिल्ले सगळे माणूस, समोर आशिल्ल्या म्हज्या मांद्र्या मतदारसंघातल्या मोगाळ भाव आनी भयणानो, दीपोत्सव खरें म्हणजे दिवाळी सोंपली. पावसा खातीर तुमची दिवाळी मातशी आनीक चड वाडली, पण ती वाडटा आसतनाय बी एक उत्साहाचें वातावरण तुमच्या सगळ्यांच्या मदीं घेवन आयला. म्हणून हांव उदरगत संस्थेक खरोखरूच तोखणाय करता, अभिनंदन करता तांचे सगळे पदाधिकारी हांचे. आणि खरें तर तांचो अध्यक्ष उलयता आसतना तांणी म्हटलें खाजनकुंडो बांद खरें गोंयच्या नकाशाचेर व्हरपाचें काम तुमच्या दीपो उत्सवात केलां हें हांव नक्कीच सांगू शकता. पयर आमच्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तान एरियल व्यू ऑफ द गोवन रोड्स हाजे एक प्रेजेंटेशन आशिल्लें पुराय. आणि हांव पळयतालो की गोंयचे रस्ते एरियल व्यू घेतल्या उपरांत खंयचे खंयचे त्या लिस्टात येता ते. आणि हांवें पळयल्या उपरांत हांव सरप्रायज, कारण खाजनकुंडो हो रोड जो आहा पळय न्ही हो एरियल व्यूवान एकदम ब्युटिफूल रोड म्हणून तांच्यांनी ताका मार्किंग दिला. आणि गोंयांतल्या ब्युटिफूल रोडात म्हणजे ज्या जाग्यार आमी क्रोर्स ऑफ रुपीज इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंड करून म्हणजे डबल ब्रिज बांधल्या, रेल्वे ब्रिज आणि त्याच्या वयलो ब्रिज. तुम्ही जुवारी पळयला आसतलो, तुम्ही मांडवी पळयला आसतलो, त्याच लायनीक लायन असो धरून तो ब्युटिफिकेशन जे दिसता तो खाजनकुंडो बांद त्या एरियल व्यूवांतल्या हातून आयला. हे हांवें मुद्दामून इतक्याच खातीर सांगलें. आज हांव पळयतालो की खूपच कंजेस्टेड आसा, येवपाक वचपाकूय मेळना. येता तो खंय तरी थंय वयर चडटा आनी सकयल देंवता, वयर चडटा आनी सकयल देंवता. उदयच्यान हांव पळयता फाटल्यान बसल्या ते आनीक मातशें वयर जाता पळोवपा खातीर स्टेजी वयले. पण एक नक्कीच आसा, तुमच्या आमदाराच्या प्रयत्नान आणि सरकाराच्या सहकार्यान फुडले फावटी खाजनकुंडो बांद हो आनीकूय ब्युटिफूल जातलो. आणि खूप मोठ्या प्रमाणात तुमकां हे परिसर जो आसा हो एकदम ब्युटिफूल. म्हाका दिसता मांद्रांतलोच न्ही तर पुराय पेडण्यातलो एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन हे पळोवपाक आणि टुरिजमाचे अट्रॅक्शन पळोवपाक फक्त दीपो उत्सवाच्या दिसात न्ही तर दर दिसा टुरिस्ट ह्या वेळार हांगासर येवन तुमकां बसलेले पळोवपाक मेळटले. एकूय हो रोड हो ब्युटिफाय करपाचो सरकारान थारायला. ताच्या थोड्याच दिसाच्या भितर ताजोय फाउंडेशन स्टोन जातलो आणि पुराय मांद्रेकारां खातीर आमी तशें म्हणटा की एका दिसाची एक्टिविटी उरची ना. आज तेंच्यांनी स्टॉल लायल्या, आज तेंच्यांनी बारीकशे आर्टिजन आयटम विकपा खातीर हांगासर बशिल्ल्या. इन फ्युचरात फुडले 6 महिने सातत्यान एव्हरी इयर 6 महिने आमी जेन्ना पावस ना तेन्ना अशाच पद्दतीचो ओपन स्टॉल्स हांगासर लावपाचे एक प्रोविजन
आमच्या महिला भगिनी खातीर आसतले, आमच्या चलया भगिनी खातीर आसतले, किंवा जे तरणाटे हातूंतल्यान वांटेकारी जावपाक शकता तांच्या खातीर एक उदरगतीचे साधन आसतले. उदरगत ह्या संस्थेत केल्ले हे खरें म्हणजे तांच्या खातीर एक भोवमोल अशें योगदान आसतलें. आयच्या घडीक हांव हांगासर जमिल्ल्या सगळ्या जाणांचे खरोखर अभिनंदन करता, तोखणाय करता. त्याच बरोबर जांकां जांकां पुरस्कार म्हाजे हस्ते दिले त्या सगळ्यांचे अभिनंदन करता. विशेष अभिनंदन आम्ही पळयता की एकलव्य पुरस्कार मेळ्ळ्या मांद्रेकर ह्या चलयेचे. कारण जे चली म्हणजे आपल्या समाजांतल्यान वयर येता आसतना PhD लेवलाचे शिक्षण मांद्रा सारकिल्या भागात रावता आसतना हे घेवप हे ल्हान काम न्ही. ताच्या खातीर परत एकदा ताळयो वाजयात आणि तेय करप खूप खूप महत्वाचे आसा. कारण त्या पुरस्काराच्या फाटल्यान ताजी जिद्द आसा, ताजी चिकाटी आसा. आम्ही म्हणटा की विजन आसा, स्वप्न आसा आणि हे स्वप्न म्हणजे समाजातल्या प्रत्येक भुरग्यान पळोवपाची गरज आसा. एकलव्य पुरस्कार दिल्या फाटीमागच्या आमदाराचे विजन तेच आसतले की आमच्या बारीक समाजातले भुरगे खंय तरी फुडें वयचे, बारीक समाजातले भुरगे पोस्ट ग्रॅज्युएशन आणि ताज्याय फुडें शिकपाचे विजन हे तांच्यांनी पळोवपाक जाय. आणि आपल्याकडे पयशे कमी आसा म्हणून माझे शिक्षण उरचे ना हे जर आम्ही पळयले आसत, सरकार सातत्यान अशा पद्धतीच्या भुरग्यांक फुडें काडपा खातीर वेगवेगळ्यो स्कॉलरशिप दिता. इतकेच न्ही तर गोंयांत शिकपाक न्ही, भारतात शिकपाक न्ही, भारता भायरूय जे शिकतात हांकांय बी डायरेक्ट स्कॉलरशिप दिवपाचें काम आमचे गोंय सरकार हे सातत्यान करता. 21 लाख रुपया पर्यंत सुद्धा स्कॉलरशिप जी आसा ही फॉरेन कंट्रीन शिकता त्या भुरग्यांक सातत्यान मेळटा. ताजोय बेनिफीट सगळ्या जाणांनी घेवप हे गरजेचें आसा. फुडें उलयता आसतना मुद्दामून एक गजाल प्रामुख्यान मेन्शन करता. हांव पळयतालो की पारंपारीक व्यवसाय करतल्यांक सपोर्ट करप गरजेचो आसा. हांवें ताका सहज विचारलें की तुका इन्कम कितले जाता काय म्हणून. म्हजी क्युरियोसिटी आसता कारण तो स्टेजीर येता ताचे कडेन कितें तरी उलोवन ताच्या कडल्यान काडून घेवप. तेणी म्हाका कानान सांगलें दोतोर चड फायदो जायना म्हणपा लागलो. आपल्याक 1 लाख रुपया एन्युअली मेळटा. आपूण कितें तरी दुसरो बिझनेस करता पण आपलो सायड बिझनेस पूण आपूण मिठागार चलयता. म्हज्या सरकारान ठरयला पारंपारीक बिझनेस करपी गोंयकार हाका डायरेक्ट सपोर्ट करपाचें काम येता त्या वर्साच्या भितर माझे सरकार करतले. ते मिठागार आसूनी, तो नुस्त्याकार आसूनी, जो पारंपारीक बिझनेस आमचो गोंयकार करता, मूळ गोंयकार करता ताका माझे सरकार तेंको दितले, ताका माझे सरकार डिग्निटी दितले. त्याच्या सरकार त्यांनी स्वाभिमानान तो बिझनेस करचो. स्वाभिमानी गोंयकारा खातीर अशा पद्धतीचो तेंको दिवप हे माझ्या सरकारान ठरयला. आणि हांवें म्हणूनच त्या मिठागाराक आज खूप बरें दिसले किंवा मांद्राक मिठागार आसात आणि थोडे भोवर आमच्या तिसवाडीत उरलेले आसात. बाकीच्या सगळ्यांनी मिठागारां बंद केली कारण परवडना म्हणून. पण पारंपारीक व्यवसाय जर दाखोवपा खातीर आमी दवरतले आसात, आमच्या फुडल्या जनरेशनाक जर तो दाखयतले आसात जाल्यार हेच जनरेशन दाखोवंक शकता. हाज्या फुडले जनरेशन ताच्या कडेन वयतले आसात जाल्यार ताका कळप गरजेचें. म्हणून मिठागारां जी आसा ती जर उरतली आसत जाल्यार ताका सरकाराचो तेंको हो आमी दिवपाचो ठरयला. हांव बाबजी ताजें अभिनंदन करता कारण त्यांनी मिठागारां खातीर हांगासर हाडून तांचे फेलिसिटेशन काम करपाचें केलें. आम्ही पळयता की दीपोत्सवाच्या ह्या स्टेजीचेर भुरगीं तर नाचतलीच, भुरग्यांच्या मध्ये उर्जा आसता पण त्या भुरग्यांच्या बरोबर जाणटेली सुद्धा डान्स करता. हे तितकेच महत्वाचे आशिल्ले. म्हणून तांणी म्हटलें एज जस्ट अ नंबर. म्हणजे एज आम्ही आमचो जेन्ना आर्ट एंड कल्चर प्रेझेंट करपाक सोदता तेन्ना वयाची मर्यादा ना. म्हणजे ती जाणटेली बाई सुद्धा म्हणजे लक्ष्मी जावन खूप बरी आसताली. इतके सगळ्या जाणांनी आम्ही पळयलें कारण हेच चड महत्वाचे आसा. तो उत्साह, त्यांच्या उत्साह आणि उमंग त्यांच्या चेहऱ्याचेर आशिल्ली ही खूप महत्वाची आसा. त्या खातीर हांवें तेच म्हटलें की आमदार जालो काय रस्ते, उदक, लायट कोणीय दीत आणि ते काम आसा दिवचेलेच, ते प्रत्येकाचे कर्तव्य आसा. आमदार म्हणून लायट आसतली, उदक आसतले हे तर दिवप, पण आपल्या मतदारसंघातल्या लोकांचो हॅपीनेस इंडेक्स वाडप हो तितकोच महत्वाचो आसा. आणि हांव हॅपीनेस इंडेक्स जेन्ना म्हणटा की आमी म्हणटा की आनंद उत्सवाचो उच्चांक आणि हो केन्ना जाता, व दीपोत्सवा सारख्या ह्या उत्सवातल्यान जाता. त्या दीपोत्सवाच्या निमित्तान जेन्ना धाकल्या भुरग्या बरोबर आपल्याक घेवन हांगाचो तो कार्यक्रम पळोवपाक मेळटा, आपल्याक घेवन तो कार्यक्रम पार्टिसिपेट जावपाक मेळटा. आपले भुरगे खंय तरी स्टेजीर येता ताका पयलो प्लॅटफॉर्म मेळटा. प्रायज मेळूं अथवा न मेळूं प्रायज हे महत्वाचे ना. प्रायज हे सगळ्यांकूच मेळचे ना पण ताका व्यासपीठ दिवप हे चड महत्वाचे आसा. आणि त्या खातीर हांव येता आसतना पळयतालो की एका फुडें एक भुरगीं धाकली वेगवेगळ्या परफॉर्मन्साच्या निमित्तान स्टेजीर उलयताली. ताका ही स्टेज दिवप हे काम तुमच्या आमदारात केल्लें आसा. आणि त्याच बरोबर अशा जाणट्या व्हड थोर ह्या सगळ्या जाणांक एक प्लॅटफॉर्म दिवप हेणे करून आमी म्हणटा की आनंद उत्सवाचो उच्चांक जो हॅपीनेस इंडेक्स त्याच्यावर सातत्यात काम करीत आसा. गोंय राज्यातलो हॅपीनेस इंडेक्स वाडचो
म्हणून हांवें म्हटलां की लायट उदक टॉयलेट हे तर काम आसा आमचें सरकार म्हणून ते तर आमी सातत्यात करीत आसा. सोशल सेक्टराच्यो स्कीम सगळ्यांच्या पर्यंत पावप हे तर आमच्या सातत्यात आमचेच काम आसा, आमी पावोंक जाय. सो वयर आशिल्ले आमचे सगळे पंच सरपंच आसतले हांचेंय तें काम आसा, त्यांच्या माध्यमांतल्यान सगळ्या लोकांच्या पर्यंत पावप. म्हजे घरी येवजण आज आमी कित्याक हाडल्या, घराघरातले तंटे कमी जावपाक जाय आणि जो मूळ गोंयकार आसा त्याच्या घराक चुकून सुद्धा कोणूच हात लावचो ना हाची खबरदारी घेवपा खातीर म्हज्या घरी योजना हाडल्या. म्हज्या घरी या योजने फाटल्यानय बी तेच आसा. आमी जशें म्हटलां की आज प्रत्येकाकडे आमी दिपोत्सव करता आसतना प्रत्येकाकडे पणटी पेटोवन लायता, तर प्रत्येक घरातली दिपोत्सवाची दिवाळी जी आसा ही तितकीच नेटान साजरी जावपाक जाय. म्हणून हो दिपोत्सव आसा. ताकाच लागून म्हजे घरी योजना आसा. म्हजे घरी योजना गोंयकारांची साजरी करता आसतना प्रत्येकाच्या घरातलो आनंद उत्सव हो तितक्याच मोठ्या प्रमाणात पुढे वचपाक जाय. म्हणून आमी म्हजे घरी योजना हाडला. गोंय सरकार सातत्यात अशाच पद्धतीचे वेगवेगळे कार्यक्रमांनी सेलिब्रेट करता आसतना आमी पळयता की ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हाच्या लिडरशिपीच्या खाला विकसित भारत 2047 ही आमी स्वप्न साकार करता. आणि हे स्वप्न पळयता आसतना आमी स्वप्न पळयता आझादी का अमृत काळात आमी आत्ताच्या घडीक देशाक 75 वर्सां पुराय जाल्या. आमी स्वप्न पळयता फुडल्या 25 वर्सांचे. आमी स्वप्न पळयता आमच्या युवा तरणाट्यांचे. आमी स्वप्न पळयता आमच्या माणकुल्या भुरग्यांचे. फुडल्या 25 वर्सांच्या कार्यकाळात आमची भुरगीं खंय आसतली, आमची भुरगीं इनोव्हेशन आसतलो, रिसर्च आसतलो, टेक्नॉलॉजी आसतले, स्किलिंग आसतले, या सेक्टरात फुडें वचपाक जाय. आणि त्यो ऑपॉर्च्युनिटीज ज्यो आसा त्यो तांकां गोंयांत अवेलेबल करून दिवपाक जाय. म्हणून तर गोंयांत आज आमी IIT आसतली, NIT आसतली, JIM आसतली, BITS आसतली, नॅशनल फॉरेन्सिक सायन्स ऑफ लॉ आसतलो किंवा नॅशनल वॉटर स्पोर्ट्स ऑफ इन्स्टिट्यूट आसतले, आयुष इन्स्टिट्यूट आसतली, हाच्यासारखी असंख्य इन्स्टिट्यूट, हाच्यासारखी असंख्य ऑपॉर्च्युनिटीज आज गोंयांत अवेलेबल आसा. आमी पळोवप हे गरजेचें आसा. आमी व्हिजन मुखार दवरून आमी जेका म्हणटा की स्किलिंग, रिस्किलिंग आनी अपस्किलिंग आमच्या प्रत्येक भुरग्याचे भविष्य घडपाक जाय. आमचे प्रत्येक भुरगे हे इनोव्हेशन आनी टेक्नॉलॉजींतल्यान फुडें वचपाक जाय. विकसित भारताचे ते वाटेकारी जावपाक जाय. आणि ते विकसित भारताच्या वाटेकारी जावपा खातीर आज ताका प्लॅटफॉर्म दिवप गरजेचें आसा. आज ताका आमी म्हणटा लिडरशीप दिवप गरजेची आसा. ती लिडरशीप दिवपा खातीर अशा पद्धतीच्या कार्यक्रमांतल्यान त्या भुरग्यांक फुडें हाडप, त्या भुरग्यांच्या मदीं अवेअरनेस करप हे चड गरजेचें आसा. म्हणून तर हांवें म्हटलें की इन्फ्रास्ट्रक्चराच्या डेव्हलपमेंटाच्या बरोबर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट वो सातत्यात करप हे आमदाराचें कर्तव्य आसा. आणि म्हणून परत एकदा तुमच्या सगळ्यांच्या वतीन बाबजी तारोलकर हाचे खूप खूप अभिनंदन करता. आपल्या मतदारसंघाचो चौफेर विकास करता असताना मनशाच्या विकासाकडे केंद्रबिंदू दवरून प्रत्येक कडे वतात थंयसर मनशाचो विकास कसो जावप हाचो एक ध्यास घेवन आमी भुरग्यांमध्ये आसतलो, जाणट्यामध्ये आसतलो, सातत्यात वावरीत आसता. म्हणून त्याच्या खातीर एक ताळी जावप गरजेची आसा. आणि नेटाक त्याच्या खातीर एखादी ताळी वाजोवची तुमी इतकें तुमच्या लागीं मागता. आणि परत एकदा दीपो उत्सवाचे तुमकां सगळ्या जाणांक खूप खूप शुभेच्छा दिता आणि म्हजे 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं. तुम्ही हांगा येयलेले तांकां सगळ्यांक तुमकां म्हजो नमस्कार. चड काय उलयना कित्याक सगळे भाशण आमी आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टरच्या तोंडांतल्यान आमी आयकूंक सोदतात की तांकां दिपोत्सव ह्यो गेल्या वर्सां ह्या वर्सा कसो जाला ते तेंच्या तोंडांतल्यान आमी आयकपाक जाय. आमची भाशणां डेली तुम्ही सगळी आयकतात. फक्त इतलेंच म्हणून सोदता की जेन्ना मांद्रे मतदारसंघात आमदार जालो आणि कार्य सुरवात केले काम करपाक आणि जनतेची सेवा सुरवात करपाक केली तेन्ना सगळ्यांत व्हडलो साथ आणि सपोर्ट म्हणटा तो आमच्या मुख्यमंत्र्यान दिला. आणि मांद्रेच्या उदरगत म्हणटात ती आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर यांच्या हातींतल्यानूच जाता. आमी एक काम करतात आमदार म्हणून आमी सगळे आमदार आमच्या मतदारसंघात प्रत्येक गोष्टी वेगळे वेगळे प्रकल्प हाडपाचो प्रयत्न करतात, वेगळे वेगळे कार्यक्रमय घडयतात. पण जेन्ना हे करता आसतना जोपर्यंत सरकाराचो सपोर्ट ना तोपर्यंत आमी काय करू शकना. म्हणजे खूप जाण म्हणतात ह्यो कार्यक्रम आमदारान केला हे केला, पण हेच्या फाटल्यान जी सपोर्ट जाय पडटा म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटाचो सरकाराचो सपोर्ट जाय तो मोस्ट इम्पॉर्टंट आसता. म्हणून हे येदे व्हडले प्रोग्राम सक्सेसफूल जातात. दीपोत्सवाचो मेजर आमचो मेन फोकस आसता एकलव्य पुरस्कार. आणि एकलव्य पुरस्कार हो सदांच आमी आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्याच्या हातीनूच आमी दिवंक सोदता. कित्याक तो एक व्हडलो अचिवमेंट आमच्या मतदारसंघात म्हणजे जी भुरगीं अचीव करतात आणि देशाचें नांव वयर काडटात तेका लागून ह्यो एकलव्य पुरस्कार आमी हांगासर येतात. आनी खरेंच बरें दिसता ह्यो पुरस्कार दिवपाक मुद्दामून आमचे मुख्यमंत्री हांगासर आमच्या मदीं येतात. इतलेंच सांगूंक सोदता की तेंचे आशिर्वाद अशेंच मांद्रे मतदारसंघाचेर आसचे आणि फुडली वाटचाल आणि फुडले जे पेंडींग प्रोजेक्ट्स म्हणजे ऑनगोईंग प्रोजेक्ट्स आणि जे पायपलायनीन असलेले प्रोजेक्ट्स आहात ते बेगिनात बेगीन सुरवातूय जावची अशी तेंचे कडेन मागता. आणि अशेंच
मांद्रे मतदारसंघाचे त्यांचे आशीर्वाद असतील. धन्यवाद. की येतो व्हडलो इव्हेंट्स हे साजरो केलो वयता. माननीय आमदार याच्या नेतृत्वा सकयल आमच्या मांद्र्याचो विकास हो जायत आसा आणि त्यांचा जो आशीर्वाद आसा तो माननीय आमच्या मुख्यमंत्र्यांचो. त्या खातीर आम्ही केन्नाच फाटी वळून पळोवंक ना विकासाच्या बाबतीत. आणि हो विकास करीत असतानाच सुद्धा असे कार्यक्रम आमच्या गावात जावप, आमच्या मांद्रे मतदारसंघात जावप म्हणजेच आमचो चोहळीकडे विकास कसो आसपास जावो हेचे एक उदाहरण आसा. हो नुसतो इव्हेंट असो कर्मणिकोचोच इव्हेंट नसा. जी कल्पना संकल्पना आमच्या माननीय आमदाराची आसा ती त्यातून दिसून येता की त्यांचो जो विकास आसा, त्यांचो जो डेव्हलपमेंट आसा तो प्रत्येकाच्या चुली पर्यंत वचपाक जावो, प्रत्येकाच्या माणसाचो जावपाक जावो. तेजे उदाहरण म्हणजे आयज हो कार्यक्रम. कारण आम्ही पळयता ल्हान भुरग्यापासून ते जाणट्यापासून ह्या कार्यक्रमात इन्वॉल्व जाल्ले लोक आसात. ते मागीर खाद्य पदार्थाचे असो, आमचे लोकल खाद्य पदार्थाचे असो, तरी तशें आसतना सुद्धा जी कला आसा आमच्या गावात, आमच्या मांद्रे मतदारसंघात तेजे एक प्रदर्शन घडोवन हाडून खरोच असोच हे कार्यक्रम हय घडोवन हाडल्या बद्दल हांव खरेंच पयलीं मनापासून आमचे माननीय आमदार हेचे आभार मानता. आणि असेच कार्यक्रम त्यांनी ह्याच्या फुडें फक्त आनीक 2 वर्सां न्हू तर आनीक 10 वर्सां करून घेवचो अशी सगळ्यां कडल्यान तुमकां हांव विनंती करता. आणि माझे 2 शब्द. धन्यवाद सर. यानंतर आता